युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 180 मुलींचे व्हिडिओ व्हायरल. 180 मुलींचे हिंदू धर्मातील मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल. कोणी केले? एक मुसलमान धर्मातील अयान नावाच्या एका मुलाने. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुका येथील घटनाला गांभीर्य आहे आणि घटना हे माझ्या गावाच्याच बाजूची आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, याची माहिती मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते अचलपूर तालुका या ठिकाणीतली घटना आहे. अयान नावाचा एक मुलगा 19 वर्षीय होता आणि त्याच्या संघात 3 ते 4 मित्र त्याचे. अयान नावाचा मुलगा हा मुसलमान धर्मातील होता. हा इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, विविध सोशल मीडियाद्वारे मुलींना मेसेज करत होता. मेसेज करता करता मुलींचं मन जिंकत होता आणि मुलींचा पण आवडता हा व्यक्ती होत होता. आणि मग काय, अयान याचा फायदा उचलून मुलींना म्हणत होता, मला तू भेटायला ये. मग अयान बोला चालायचा तिच्याशी, मग मुलींसह भेटायचा. आणि अयान हा मुलगा एखाद्या विशिष्ट ठिकाणी घेऊन तिच्या संग XYZ करायचा आणि केल्यावर तिथले व्हिडिओ बनवायचा, तिथले फोटो बनवायचा. आणि तिथले व्हिडिओ फोटो बनवल्यावर त्या मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि म्हणायचा, तुझे व्हिडिओ मी व्हायरल करणार, तुझे व्हिडिओ मी तुझ्या बापाला दाखवणार, तुझे व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकणार, तुम्हाला पैसे दे, तुम्हाला हे दे ते दे, आणि तू माझ्याशी XYZ कर, या ठिकाणी ये, रूमवर ये, अशा पद्धतीने मुलींना म्हणायचा. आणि मुली यायच्या त्याच्यापाशी का? इज्जतीच्या धाकानं. पण एकच मुलगी नाही, 180 ते 200 मुली. 180 ते 200 मुली. विचार करा, 19 वर्षाचा वयोगटाचा व्यक्ती, 19 वर्षाचा व्यक्ती हा 150 ते 200 महिलेवर नाही, मुलीवर त्यांचं शोषण करायचा. शोषण कशाला? प्रेमात च्या जाळ्यात फासून मुलींवर XYZ करायचा. काय म्हणाल तुम्ही? आणि हिंदू धर्मातीलच मुली आहे सगळ्या. त्या बुरखा घालणाऱ्या मुली नाही आहे, मुसलमान धर्मातल्या मुली नाही आहे. बुरखा घालणाऱ्या मुली नाही, सगळ्या हिंदू धर्मातील मुली आहे. पण मला एकच म्हणणं आहे, हिंदू धर्मातील मुली का गो खाल्या गेल्या होत्या का? त्यांना लग्न करण्यासाठी स्वतःच्या जातीतील चालतो, धर्मातील चालतो, आणि प्रेम करण्यासाठी अशा लफंग्याच्या प्रेमात पडून तुम्ही स्वतःच अस्तित्व काय, घराची इज्जत गमावली असं म्हणू शकेल मी. काय वाटतं तुम्हाला? गुन्हेगार मुली पण आहे का इतक्या? तो हरामखोर तर आहेच आहे, पण तो पण आहे, त्या पण मुली असेल का? काय वाटतं? त्या हरामखोराच्या घरावर बुलडोझर चढवलं, त्या हरामखोराच्या घरावर बुलडोझर चढवलं. जसा अशोक खरात नाही असे कांड केले, असे हा हरामखोराने केले. पण अशोक खराच्या घरावर म्हणा या त्याच्या अस्तित्वावर अजून बुलडोझर चढवायला नाही. का चढवलं नाही हे देवेंद्र फडणवीसलाच माहित आहे, मला माहित नाही. त्यांनाच विचारा की हा हरामखोराच्या घरावर बुलडोझर चढवलं तसं तुम्ही अशोक खराच्या घरावर बुलडोझर का चढवलं नाही, हे मला याचं उत्तर द्या, असं माझं पण म्हणणं आहे. ते देवेंद्र फडणवीसलाच विचारा, हे माझं मत आहे. पण गोष्ट हे आहे की मुलींना अक्कल नव्हती का अक्कल त्यांना दिली नव्हती, हे माझं मत आहे. या हरामखोर असली व्हिडिओ बनवत होता, फोटो काढत होता, रोखता आलं नाही का त्या मुलींना? हा हरामखोर सुंदरतेचं बघून स्वतःच रूप सुंदर होतं त्याचं, बघायला सुंदर होता, आणि त्या कारणामुळे किशोर वय होते त्याचं. आणि 19 वर्षाचं वय असताना हा स्नॅपचॅटवर, इंस्टाग्रामवर मुली पटवायचा, मैत्री करायचा, प्रेमात अडकवायचा, आणि मुलींसंग बाहेर ठिकाणी जाऊन XYZ करायचा. आणि XYZ करत असताना तिथे व्हिडिओ बनवायचा, फोटो काढायचा, आणि फोटो काढल्यावर मुलींना ब्लॅकमेल करायचा. मग सांगा तुम्ही काय म्हणाल? तुम्ही जनरेशनना, आताच्या महिलांना, आताच्या मुलींना काय म्हणणार? कुठे चालला आपला महाराष्ट्र? आणि असे हरामखोर लफंगे मुलं, हा त्याच्यामध्ये एक जण नाही तर 3 ते 4 जण त्याच्या संग होते. अशोक खरात सारखीच घटना झाली ही, पण अशोक खरातनी महिलेवर अत्याचार केला होता. पण याने
अल्पवयीन मुलीवर प्रेम करून XYZ केलं. मग काय म्हणाल तुम्ही? हा एकटा नव्हता, याच्या संघात 3 ते 4 मित्र गडी होते आणि SIT पथकाने यांना पण अटक केलेली आहे आणि पोलीस कोठडीत ठेवलेला आहे. पण आपला महाराष्ट्र कुठं चालला आहे, कुठं नेला आहे हे मला समजून राहिला नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशोक कराचं प्रकरण झालं. आता विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील परतवाड ठिकाणी अशोक खराचा बाप निघाला असं म्हणू शकतो आपण. आणि ते व्हिडिओ व्हायरल केले आणि त्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले ना त्याच्यामध्ये कुठलाही बुरखा घालणारी मुलगी नाही आहे का कुठलीही मुलगी बुरखा घालून राहिली बा हे असं आहे तसं आहे नाही. हिंदू धर्मातल्या मुलीवर अत्याचार झाला. आपण अत्याचार म्हणू शकत नाही. हा अत्याचार म्हणू शकत नाही. प्रेमाच्या जाळ्यात फसून XYZ केलं आणि ब्लॅकमेल करत असताना मुलींजवळून पैसा हेटला, बापाजवळून पैसा हेटला आणि एका मुलीनं तक्रार नोंदवली. याचं उघड असं आलं की एका मुलीनं तक्रार नोंदवली आणि पोलीस लोकांच्या तपासीनुसार याचा फोन चेक केला तर एक फोल्डर होतं 180 ते 200 व्हिडिओचं लिहिलेलं त्याच्यावर आणि ते फोल्डर चेक केल्यावर त्याच्यामध्ये सगळं माहिती मिळाली आणि सगळ्या गोष्टी निघाल्या आणि बारकाईने चेक केलं आणि सायबर पोलीस लोकांनी पण चेक केलं आणि याच्यामधले काही व्हिडिओ डिलीट मारले होते. तर हा डाटा रिकव्हर करण्यासाठी मोठे मोठे पथक सायबर पोलीस ऑफिसर याच्यामध्ये जुळलेले आहे. तर काय वाटतं तुम्हाला अशा घटना आपल्या महाराष्ट्रात कितपत घडणार? कारण अशोक खरा धोंडू बाबा याच्या घरावर अजून एक बुलडोझर चढायचा आहे आणि हा परतवाड्यामध्ये या हरामखोराच्या घरावर बुलडोझर चढला आहे. पण याच्या घरात बुलडोझर कधी चढणार हे मला माहित करायचं आहे. कधी होणार काही मालूम नाही. पण नक्की कमेंट करून सांगा असा अशोक खराचा बाप होय का हा? आणि ज्या मुली याच्यापाशी प्रेमाजाळात फसल्या होत्या त्या खरंच हिंदू धर्मातील होत्या का इस्लामी धर्मातील होत्या? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू